रक्षाबंधन येत आहे, तुम्ही पण घेतली का तुमच्या भावांसाठी राखी? मी पण माझ्या भावांसाठी राखी घ्यायला आलेली होती. खरं तर बहीण भावांचं हे जे नातं आहे ना, ते आपण शब्दात मांडूच शकत नाही. बहीण 3-4 दुकान बघेल, पण जोपर्यंत तिचं मनाचं समाधान होत नाही की अरे ही राखी माझ्या भावासाठी बनलेली आहे, तोपर्यंत ती थांबत नसते. ती भरपूर दुकानं बघते. त्याप्रमाणे मी पण खूप दुकानं बघितली आणि एक राखी फायनल केली. पण यावर्षी मी कुरिअर पाठवते आहे, कारण मला प्रत्यक्ष जाऊन राखी बांधायला जमणार नाही आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या भावांना कुरिअर पाठवलं. नंतर आम्ही सगळे डिनरला गेलो होतो. आज आम्ही डिनरला पावभाजीच खाल्ली, कारण आम्हाला सगळ्यांना ती खूप आवडते. मग आम्ही म्हटलं आता कुठे जायचं, तर पहिले म्हटलं गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊयात. तिथे शेज आरती चालू होती. खूप मन प्रसन्न आणि शांत वाटलं. तिथून बाहेर पडल्यावरती माऊ आमची वाट बघत होती. मला खूप आवडली. ती इतक्या जवळ होती आमच्या, पण ती पण घाबरली नाही, आम्ही पण घाबरलो नाही. म्हणणं प्रतीक म्हणे की चल आता बाहेर फिरायला जाऊयात, छान लॉंग ड्राईव्हवर जाऊयात. थंडी होती म्हणून त्याने आणि मी पण स्वेटर घातलं. आता जसं आपलं पोट भरावं लागतं तसं गाडीलाही पोट भरावं लागतं. पहिले पेट्रोल भरलं, मग आम्ही छान लॉंग ड्राईव्हवर फिरायला गेलेलो होतो. सो माझा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. भेटूया उद्या.